नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया निफ्टी बँक निफ्टीमध्ये पुढचे लेव्हल्स काय असतील. तर मित्रांनो, मार्केटने आपल्याला शुक्रवारी जो बुलिश पॅटर्न जो दाखवलेला होता ब्रेकआउट देऊन आणि वरती चांगल्या प्रकारची क्लोजिंग दिलेली होती. तर मित्रांनो, बँकेचे रिझल्ट पण काही खूप जास्त खराब, खूप जास्त चांगले असं काही नव्हतं. परंतु खूप चांगल्या प्रकारे इथे रिटेल ट्रेडर्सला ट्रॅप केलेलं आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये खूप वाईट परिस्थिती सध्या चालू आहे. तर मित्रांनो, नवीन ट्रेडर्स जे आहेत ते याच्यामध्ये खूपच मोठा पैसा जो आहे तो लूज करतील. मित्रांनो, प्रॉपर सेटअप बनल्यानंतर वेळेवर एंट्री करून स्टॉप लॉस लावून काम जर केलं तरच या मार्केटमध्ये टिकू शकतो. अदरवाईज मार्केट इथे अजिबात नवीन ट्रेडर्सला जमू देणार नाही. तर मित्रांनो, बघा तुम्ही बघू शकता, कालचा दिवस पण आपल्याला अपसाइड दाखवून डाउनसाइड मूव्हमेंट दिली. आज पण अपसाइड मूव्हमेंट दाखवून डाउनसाइड मूव्हमेंट दिली. तर मित्रांनो, आता इथे तुम्ही बघू शकता, की 24,130 हा एक चांगल्या प्रकारचा मोठा स्ट्राँग सपोर्ट बनलेला आहे. तो जर ब्रेक केला तर मार्केट पुन्हा 24,000 च्या दिशेने सुद्धा जाऊ शकते. मित्रांनो आणि 24,000 सुद्धा एक चांगला सपोर्ट आहे. तर मित्रांनो अपसाइड चान्स जास्त आहे, परंतु 24,000 पर्यंत मार्केट हे पुन्हा जाण्याची शक्यता जी आहे ती वाटते. परंतु आता आपण बघूया उद्या 24,200 च्या वरती जर प्राइस फ्लॅट ओपन होऊन जर वरती गेली, तर इथे आपल्याला एक चांगल्या प्रकारे एंट्री इथे मिळेल. तर मित्रांनो त्याचं टार्गेट जे आहे ते असेल ते 24,250 आणि 24,340. 24,340 राउंड फिगर 23,000 24,450 आपण पकडूया. याच्यावरती आपल्याला एक चांगल्या प्रकारचा ब्रेकआउट मिळेल, जो आपल्याला नक्की 24,530 चा जो पहिला हाय आहे, त्याच्याकडे आपल्याला घेऊन जाईल. तर मित्रांनो, इथे 1 तासामध्ये तुम्ही बघू शकता, मार्केट एक रेंजमध्ये आपल्याला अडकलेलं दिसत आहे. इथे हायर हाईज पण लावत आहे आणि लोवर लोज पण लावत आहे. तर मित्रांनो, ह्या रेंजचा जेव्हा ब्रेकआउट मिळेल, हा साधारणतः 24,350 च्या वरती ब्रेकआउट मिळेल, तेव्हा आपल्याला 24,530 आणि 25,000 कडे आपल्याला निफ्टीची वाटचाल होताना दिसेल. तर मित्रांनो, आता आपण बघूया बँक निफ्टीच्या लेव्हल्स कशा असतील. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक नॅरो रेंज मागच्या आठवड्यामध्ये बघायला मिळाली होती. त्याचा ब्रेकआउट जो आहे तो शुक्रवारी आपल्याला इथे बघायला मिळाला. पण मित्रांनो, त्यानंतर पुन्हा गॅप डाउन जे आहे सोमवारी झालं. कारण मी त्या व्हिडिओमध्ये शुक्रवारचं सांगितलेलं होतं, की ग्लोबल न्यूज जे आहे ते ट्रम्प तात्या काही शांत बसणार नाही. काही ना काही कुरापती त्यांच्या चालूच राहतात. तर मित्रांनो, त्यामुळे गॅप अप, गॅप डाउन ह्या गोष्टी आपल्याला कंटिन्यू बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 1 अवर्समध्ये इथे ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. मित्रांनो, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला साधारणतः 58,000 च्या वरती बघायला मिळेल. 15 मिनिटाच्या चार्टमध्ये सुद्धा इथे ट्रेंड लाईन आपण टाकलेली आहे. तर मित्रांनो, उद्यासाठी आपण जर विचार केला, तर साधारणतः 57,900 म्हणजे 58,000 राउंड फिगर 58,000 च्या वरती आपल्याला एक बायिंग लेव्हल मिळेल. ज्याचे टार्गेट असतील 58,120 ते 58,580. मित्रांनो, याच्यावरती आपल्याला खूप चांगली मूव्हमेंट बघायला मिळेल. 58,130 याच्यावरती आपल्याला एक मोठी मूव्हमेंट जी आहे ती 600 पर्यंतची आपल्याला बघायला मिळेल आणि 600 च्या वरती एक चांगला ब्रेकआउट आपल्याला मिळेल, जो आपल्याला 59,250 पर्यंत सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये बघायला मिळेल. परंतु जर मित्रांनो मार्केटने 57,700 जर ब्रेक केला, तर मित्रांनो आपल्याला नक्कीच 57,550 ते 57,400 आणि 57,280 ह्या लेव्हल्स बघायला मिळतील आणि 57,280 च्या खाली 57,280 च्या खाली आपल्याला मोठा फॉल जो आहे तो एक मंदीसारखा आपल्याला बघायला मिळेल साधारणतः 1,000-1,500 पॉइंटचा. मित्रांनो, अशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये लेव्हल्स जे आहेत त्या काम करतील. इंट्राडे ट्रेडर्स रोज एंट्री करतात, परंतु स्टॉप लॉस लावून काम करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की नवीन ट्रेडर्सला अशा गॅप अप, गॅप डाउन मार्केटमध्ये मार्केट पूर्णपणे ट्रॅप करत आहे. सकाळी मार्केट ओपन होताना गॅप डाउन ओपन होतं आणि अपसाइड मूव्हमेंट देतं. कधी-कधी बुल्स ट्रॅप करतं, कधी-कधी बिअरला ट्रॅप करतं. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या लेव्हल्स ज्या आहेत त्या बँक निफ्टीमध्ये असतील. तर आपण आता बघूया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये सुद्धा निफ्टीसारखंच मार्केट हायर हाय लावत आहे. आता इथे आपण एक रेंज तयार झाली होती. त्या रेंजमध्ये पुन्हा एकदा मार्केट येऊन अडकलेलं आहे. मित्रांनो, आता इथे बघू शकता, जर 77,300 जर ब्रेक केला, तर साधारणतः आपल्याला 77,200 आणि पुन्हा 77,000 कडे मार्केट जे आहे ते आपल्याला येताना दिसेल. मोठी मंदी जी आहे ती आपल्याला 77,950 च्या खालीच बघायला मिळेल. त्याच्या आधी आपल्याला मोठी मंदी बघायला मिळणार नाही आणि अपसाइडला जर जायचं असेल तर 77,500 च्या वरती आपल्याला करताना इथे आपल्याला एंट्री मिळेल. साधारणतः 77,500 च्या वरती आपल्याला जर एंट्री मिळाली, तर त्याचं टार्गेट जे आहे ते 77,800 आणि
78,000 पर्यंत आपल्याला याचं टार्गेट. त्यानंतर 78,300च्या वरती एक चांगला ब्रेकआउट आपल्याला मिळेल, जो आपल्याला नक्कीच मोठे टार्गेट देईल आणि हा ब्रेकआउट असेल. साधारणतः याचे पुन्हा अपसाईड टार्गेट जे आहे ते 78,700 पर्यंतचे आपल्याला बघायला मिळतील. इंट्राडेमध्ये मित्रांनो, आता सध्या सिच्युएशन फार क्रिटिकल आहे. अ, कोणीही असो, नवीन एक्सपिरियन्स ट्रेडर्स असो की जुने ट्रेडर्स, नवीन ट्रेडर्स असो, मित्रांनो इथे एक्सपिरियन्स ट्रेडर्सची सुद्धा पूर्णपणे बँड जी आहे ती ट्रम्प तात्यांनी वाजवलेली आहे. त्याच्यामुळे नवीन ट्रेडर्स तर इथे अजिबातच टिकू शकत नाही किंवा टिकले तरी ते प्रॉपर त्याने डिसिप्लिनमध्ये जर काम केलं नाही, स्टॉप लॉस लावून जर काम केलं नाही, तर त्यांचा इथे खूप मोठा लॉस जो आहे तो मार्केट इथे करू शकतो. कारण की मित्रांनो, मी माझा एक्सपिरियन्स जर बघितला तर साधारणतः ऑक्टोबर 2024 पासून जो डाउन ट्रेंड मार्केटचा सुरू झाला, त्यानंतरची मार्केटची जी चाल आहे ती अतिशय क्रिटिकल लेव्हलची आहे. स्टॉप लॉस लावून पर डेला जर आपण एकच ट्रेड किंवा 2 ट्रेड जर नाही केले, आपण जर जास्त ट्रेड करण्याचा प्रयत्न जर केला, तर प्रॉफिटमध्ये सुद्धा आपण जो असतो, तो आपण लॉसमध्ये कन्व्हर्ट करतो आणि लॉस जर असेल आणि आपण ट्रेड जर वाढवायचा प्रयत्न जर केला, तर लॉस हा वाढत जातो. मित्रांनो, साधारणतः आत्ताच्या मार्केटमध्ये रोज आपल्याला एक टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. एकतर तुमचं 10 पॉइंट 20 पॉइंटचा रोजचा स्टॉप लॉस किंवा रोजचं टार्गेट, यानंतर दिवसभर पुन्हा मार्केटकडे बघायचं नाही. असं जर केलं तर आणि तरच मार्केटमध्ये नवीन ट्रेडर्स सर्व्हाईव्ह करू शकतील. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण निफ्टीचे एनालिसिस इथून पुढे व्यवस्थित करूया आणि वेळोवेळी आपण व्हिडिओ आणि पोस्टमध्ये मी नक्कीच दिवसभराची काय रेंज असेल, ही रेंज आपण देत असतो. तर मित्रांनो, नक्कीच आपल्यासोबत कनेक्ट राहा. नक्कीच तुम्हाला याचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये चांगला फायदा करून देण्याचा मी प्रयत्न करेल. योग्य वेळी गाईड करण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, इथेच थांबूया. भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.